आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई तुम्ही झोपला होतात ना म्हणून तुम्हाला नाही सांगितलं। हाँ म्हणजे आम्ही जरा जस्ट बाहेर गेलो होतो। सीताई हे बघा ऐकून घ्या। अगं आई ऐकून घे सीताई ऐकून घ्या ना। आई आशू, अगं ऐक ना सीताई ऐकून घे। आई तू माझं ऐकून घे हे बघ सीताई आई असं नाही आहेस तू हे बघा कुठे गेलो होतात? हाँ म्हणजे मगाशी तर तुम्ही खोलीत नव्हता ना, मग आता आतून बाहेर कसे आलात? आता आले ते खोलीत त्यांच्या चोरासारखे खिडकीतून चढून। काय आहे हे शिवा? शोभतं तुला आहे? घरात काय चालू आहे याचं काही गांभीर्य आहे की नाही? आणि असं रात्री अपरात्री बाहेर जाणं हे ठीक आहे? आशू कुठे गेला होता तुम्ही? भाऊ तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतो हे बघा। आशू अरे काय लागलं तुला? नाही अरे खूप लागलंय। काही नाहीये कोणाबरोबर मारामारी केलीस का? काय झालं का? काय झालं? नाही नाही हे काही नाही असं काही नाही। शिवा मी काय सांगितलं होतं तुला? विसरलीस? अगं त्यात तिची काही चूक नाहीये पण चूक नाहीये मग चोरासारखी का घरातून पळून गेली ती? दे उत्तर दे। सीताई मला आशूचा फोन आला। हा मी तिला फोन तू केला गप्पा बस आशू। तर तू अगं मी मला हे अजिबात पटलेलं नाहीये। हे आपल्या संपदाची तब्येत ठीक नाहीये, आपण सगळे दुःखात आहोत आणि आता तुला हे एवढं लागलंय कळत कसं नाहीये तुला? मी काय केलं म्हणजे तुम्हाला समजणार आहे? हे बघा सीताई तुम्हाला एकदम माझं ऐकून घ्यावं लागेल। का ऐकू मी तुझं? सांग ना का ऐकू? तू ऐकतेस माझं? नाही ना? हे बघ जर का तुला यापुढे स्वतःच्याच मनासारखं करायचं असेल ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये शिवा। नाही सीताई तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल माझं। अहो रॉकीचा ऍक्सिडेंट नव्हता तो, त्याचा मर्डर झालाय, त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर। मला मारायला आले होते पण रॉकीने ते सगळं स्वतःच्या अंगावर घेतलंय। शिवा काय बडबडतेस तू? बेड लागलाय का तुला? मी खरं तेच सांगतेय सीताई। मी त्या दिवशी त्याला आणायला जाणार होते, हे ठरलं होतं। हे सगळं कळल्यापासून ना मला काही सुचतच नाहीये। माझं डोकंच काम करत नाहीये। हो माझ्यावरचं मरण रॉकीने अंगावर घेतलंय। शिवा काय बोलतेस? आणि या बोलण्याला काही अर्थ आहे का? का आपली चोरी पकडली गेली म्हटल्यावर काही कारण द्यायची? आणि कारण तरी काय देतेस स्वतःच्या मित्राच्या मरणाचं? कारण का देऊ मी? या अशा गोष्टींसाठी कारण लागतच नाहीत। मी जे खरं आहे ना तेच सांगते। पुरावा आहे का? शोधतोय सापडला की कळेल सगळं। भाऊ माझाही विश्वास नव्हता हो शिवावर आधी, पण माझा आता विश्वास बसायला लागलाय तिच्यावर। रॉकीचा ऍक्सिडेंट नव्हता हो, आणि जोपर्यंत आपण त्याच्या मारेकऱ्यांना शोधून काढत नाही तोपर्यंत रॉकीला न्याय नाही मिळणार। त्याची गरज नाहीये आशू, पोलीस त्यांचं काम करतील। शिवा तुला ह्यात पडायची अजिबात गरज नाहीये। तुला जे काही वाटतंय ना ती फक्त एक शंका आहे। आणि आशू ह्या बाबतीत तिच्या होला हो करू नको। हो आशू, आणि हे सगळं संपदाच्या कानावर पडून देऊ नका। आता कुठे ती थोडी सावरायला लागली आणि हे सगळं कळलं ना तर अनर्थ होईल। आणि म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण शिवाला बघितलं का आधीच संपदाला त्रास होतोय आणि
त्यात आता हे म्हणजे मला असं वाटतं शिवा, तू काही दिवस घरात ना शांत बस. नाही, सगळीकडे तुझी हिरोगिरी उपयोगी नाही पडत. काळजी आहे म्हणून सांगते, प्लीज ऐक. शिवा, हे पुन्हा होता कामा नये. आणि आशू, हे शेवटचं हं. तू तिला थांबवायचं सोडून तिचीच बाजू घेतोयस. हे पुन्हा होता कामा नाही. चला आता सगळे झोपायला, खूप रात्र झाली. सीताई, देवीच्या दर्शनाला जाऊन आले, तिचा अंगारा आणि हा प्रसाद घे बाळा, घे प्रसाद का. देवी, लवकरात लवकर हे घर संपदाच्या हसण्या खेळण्याने प्रसन्न होऊ दे ग बाई. आराम कर जाऊ. दर्शन स्ट्रॉंग कर. शांताबाई, हा शिवाला घेऊन या. हा, प्रसाद ठेव. द्या. शिवा, घे, पाया पड आणि शांताबाईंनी प्रसाद आणलाय तो खाऊन घे. शिवा, काय झालं? का केलं असं तू? रॉकीच्या मदतीला का नाही आली? हे सगळं माझ्या बरोबर होणार होतं, ते ठरलं होतं, तर मग माझा जीव गेला असता तरी चालला असता ना. रॉकीची काय चूक होती?